भारत न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव करेल असा विश्वास मुंबईतल्या क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केलाय। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। आपली इंडियाची फायनल मॅच आहे आणि आपण ट्रॉफी जिंकणार हे आपल्याला सर्वांना असं वाटतं। आपण गेल्या टायमात जसं ट्रॉफी घेऊन आलेलं आपला वानखेडे स्टेडियमच्या बाहेर, तसा असा वापस एकदा जल्लोष झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि आपली इंडिया जिंकली पाहिजे। तुझा आवडता प्लेअर कोणता आहे? जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव। काय असं? मला फेवरेट आहे सूर्यकुमार फुल सेंचुरी मारतो आणि जसप्रीत बुमराह विकेट काढतो लई। तुला काय वाटतंय कोण खेळेल आज आपल्या भारतीय संघातलं जास्त कोण खेळेल असं वाटतंय? सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली। आजच्या मॅच बद्दल बोललं तर मॅडम 100% आम्हाला विश्वास आहे। जसं लास्ट टाइम आम्ही न्यूझीलंडला हरवलंय तसंच यंदाही हरवणार आणि चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमधून आपल्या घरी येणार असा विश्वास पण आहे। आणि आजच्या मॅचला रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे सारखे मोठे प्लेयर चाललेत तर आपण मोठा टोटल करू आणि विरोधी पक्षाला म्हणजे हरवण्यासाठी आपला प्रयत्न राहील। आजचा मॅचचा सगळीकडे जोश आहे कारण इंडियाची टीम फायनलमध्ये गेलेली आहे सर्वात आणि त्यात संडे आहे तर सर्वांचा आता सगळीकडे टीम म्हणजे घरी बसून बघण्यासाठी सगळ्यांनी बिल्डिंगमध्ये आणि सर्व तसंच त्यांनी स्क्रीनिंग केलंय की सर्व एकत्र येऊन बघता यायला पाहिजे मॅच असं। तर सर्वांमध्ये उत्साह आहे मॅच बघण्याचा। तर भिवंडीतल्या क्रिकेटप्रेमींच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी नरेश पाटील यांनी। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य अशा गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चारी मुंड्याचित करत भारतीय संघाने अंतिम फेरीमध्ये धडक देत न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे। भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच भारतीय खेळाडू, प्रेक्षक हेही या संघाचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत। आपल्या सोबत आहेत असेच भारतीय क्रिकेटपटू, क्रिकेटर असतील, क्रिकेटप्रेमी प्रेक्षक आहेत। आपण त्यांच्या भावनाविषयी जाणून घेणार आहोत। नेमकी या भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये टॉस किती महत्वाचा असणार आहे? टॉसचा जो निर्णय आहे ना, टॉस आपल्याला फिल्डिंगच आली पाहिजे। टॉस विन झाल्यानंतर फिल्डिंग घेणं गरजेचं आहे। टॉस विन झाल्यानंतर किमान याच्यावर पिचवर स्कोर काय अपेक्षित आहे? 270-80 पर्यंत असा स्कोर पाहिजे इंडियाचा। भारतीय संघाकडे कोणत्या अशा ट्रम्प कार्ड आहेत का जे न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतील? सध्या तर फिल्डिंग मध्ये जर आली आपली तर रवींद्र जडेजा आहे, त्याच्यानंतर अक्षर पटेल आहे, हे सध्या चांगल्या प्रमाणे परफॉर्मन्स करत आहे। आणि जर बॅटिंगचं जर झालं तर रोहित शर्माची सुरुवात केली तर पुढच्या खेळाडूंना चांगला असं भेटेल का, चांगली तुम्हाला स्टार्टर भेटेल आणि तुम्हाला कमीत कमी मेहनत घ्यायला भेटेल। आणि जर रोहित शर्माच्या नंतर जर झालं तर वनला विराट कोहली येतो। विराट कोहली तर फिनिशरच आहे समजा, त्याची काही नाही। आणि त्याच्यानंतर जर बोला तर आपले हार्दिक पांड्या आहे, श्रेयस अय्यर आहे, यांनी सुद्धा चांगला खेळ केलेला आहे आतापर्यंत। आणि अक्षर पटेल पण बॅटमॅन आहे त्याच्यानंतर, हे सुद्धा सध्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यांनी पण बॉलिंग मध्ये चांगल्या प्रमाणे परफॉर्मन्स दाखवले आहे। भारतीय संघाला डोकी झटणारे असे न्यूझीलंडकडे कोणते प्लेयर आहेत? केन विलियमसन आहे, डेव्हन कॉनवे आहे। हे यांची जर मागच्या वेळेस जर आपण हे बघितलं असेल, स्कोर बघितला असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा हे होता। हे दोन बॅटर असे आहेत का वन साइड त्यांची मॅच काढून देऊ शकतील। बरं, या संघावर या मॅचच्या अंतिम सामन्यामध्ये पिचची नेमकी भूमिका काय असणार आहे? पिच जर बघायला गेलं तर सध्या तिथेशी आज 220-30 एवढेच रन होतात। आणि जर फिल्डिंग करता वेळी 250च्या आतमध्ये ठेवलं त्यांना तर चांगलं जाईल, म्हणजे बॅटिंग करायला तेवढा दबाव येणार नाही। भारतीय संघाच्या याच्यामध्ये विजय चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी सामनावीर होणं कुठल्या खेळाडू सामनावीर होईल असं वाटतं तुम्हाला? रोहित शर्मा, विराट कोहली। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।